नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर रोजच्या जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन पाहिजे असतं आणि असं म्हणतात की एका वेळेला आपण जो काही नाश्ता किंवा दुपारचं जेवण करत असेल तर त्यामध्ये कमीत कमी 30 ग्राम तरी आपल्याला प्रोटीन पाहिजे असतं, असं मी वाचलेलं आहे. आणि असं म्हणतात सुद्धा. तर दिवसभरातून आपल्या शरीराची जेवढी रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची, तर तेवढी आपण ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप भरून काढू शकतो. कारण एकदम जास्त जर आपल्याला 100पेक्षा जास्त जर प्रोटीन हवं असेल तर एकदमच एका वेळेला आपण खाऊ शकत नाही. तर ह्या पद्धतीने 30 ग्राम करून आपण नक्कीच खाऊ शकतो. तर यासाठी आजची जी डिश आहे तर ती प्रोटीन रिच डिश आहे. तर 31 ग्राम ह्याच्यामध्ये बरोबर 31 ग्राम प्रोटीन मिळणार आहे एका मीलमध्ये, एका खाण्यामध्ये. तर तुम्ही ते दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये घेऊ शकता. चला तर मग ही डिश कोणती आहे ते बघूया. रेसिपी संपूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करते. इथे मी घेतलेलं आहे बोनलेस चिकन. तर हे बरोबर 100 ग्राम चिकन आहे. 100 ग्राम चिकनमध्ये 31 ग्राम आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मी काय घालणार आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे. शिमला मिरची बघा, मोठी होती म्हणून मी अर्धी शिमला मिरचीचा वापर करणार आहे. 3 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत आणि हे बघा एक बाउलभर, एक वाटी भरून मी घेतलेली आहे. कोळे देठ असलेली मेथी, छोटे छोटे मी हे पीस करणार आहे. बनवायला सोपी आहे, बारीक मी हे केलेलं आहे, जेवढं करता येईल तेवढं. शिमला मिरची स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. अर्ध्या शिमला मिरचीचा वापर इथे मी करणार आहे. बाकी शिमला मिरची आहे, मेथी आहे, हिरवी मिरची आहे. यातून आपल्याला न्यूट्रिशन बाकीचे मिळणार आहेतच. आणि शिवाय आपण याच्यामध्ये एक थेंबसुद्धा तेलाचा वापर करणार नाही आहोत. मेथी कापून झालेली आहे, मिरची कापून झालेली आहे. बघू शकता एकही थेंब पाण्यामध्ये तेल वगैरे असं काहीही मी घातलेलं नाही. 1 ग्लास मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. खूप जास्ती मीठही टाकणार नाही, थोडीशी घालणार आहे त्यामध्ये हळद. अर्धा टीस्पूनपेक्षा मी कमी हळद घातलेली आहे. मिरची तर आपण यामध्ये टाकलेलीच आहे, पण तरीसुद्धा अर्धा टीस्पून मी घालते लाल मिरची पावडर. हे सगळं साहित्य आपण पाण्यामध्ये घातलेलं आहे. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. कापून घेतलेले जे साहित्य आहे, स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं साहित्य आपल्याला या कुकरमध्ये या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी थोडंसं जास्त कमी झालं तरी काही हरकत नाही. जेवढी तुमची क्वांटिटी असेल बनवण्याची तरी ते तुम्ही बघू शकता. पाण्याचं प्रमाण आपलं जेवढं साहित्य असेल याच्यामध्ये जे काय आपण जास्त कमी, तुम्ही शिमला मिरची अख्खी जरी आवडत असेल अख्खी जरी घातली तरी सुद्धा हरकत नाही. तर मी हे प्रमाण अगदी बरोबर केलेलं आहे, जेणेकरून त्याची चवही बदलत नाही आणि लागतही छान. पण तरी सुद्धा भजेज आपण जास्तीच्या खाल्ल्या तरी काही चुकीचं होत नाही. तर हे बघा खळखळून उकळी याला आलेली आहे. तर आता मी इथे कुकरचं झाकण लावणार आहे आणि फक्त आपल्याला 1 शिटी करायची आहे. फक्त 1 शिटी. पाणी गरम झालेलं आहे त्यामुळे 1 शिटी व्हायला अजिबात वेळ लागत नाही. गॅस मी बंद केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर पुढे काय करायचं ते आपण बघूया. मंडळी, कुकर थंड झालेला आहे. शिटी वर करून बघितली मी, तर वाफ पूर्ण आपली कमी झालेली होती. हे बघा, आता यामध्ये आपल्याला अजून याची चव दुप्पट वाढण्यासाठी एक पदार्थ आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तो पदार्थ आहे चण्याची चटणी. 1 टीस्पून मी घालणार आहे चण्याची चटणी याच्यामध्ये. आणि आपल्या इथे ही डिश आता संपूर्ण तयार झालेली आहे. चण्याच्या चटणीमध्ये सुद्धा आपल्याला इथे प्रोटीन मिळणार आहेच. सांगते, तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही डिश नक्कीच बनवून बघा. तर ह्या डिश मध्ये आपल्याला सर्व काही मिळणार आहे, शिवाय पोटही भरणार आहे, चवही छान लागणार आहे आणि शरीराला आपल्या सर्व घटक इथे भेटणार आहे. तर ह्या पद्धतीने ही डिश नक्की करून बघा. तर मंडळी, आजची ही प्रोटीन रिच डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आजची ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल ती इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका हेल्दी, टेस्टी, साध्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.